नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. तर मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण विण दोघातली ही तुटेना या मालिकेचा रिव्ह्यू पाहणार आहोत. आजचा एपिसोड ना खूप थरार दाखवला आहे आणि अंशुमनने ना स्वानंदीच्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, ते पण एकदा नाही दोनदा. पहिल्यांदा तर स्वानंदीचे बाबा वाचतात, पण दुसऱ्यांदा वाचतात की नाही हे काही कळलं नाही बाबा. पण मला तरी वाटतं दुसऱ्यांदा जेव्हा जीव घ्यायचा प्रयत्न करतोय ना अंशुमन, तेव्हा नक्कीच त्याला कोणीतरी बघणार आहे, ते आपल्याला समजेलच. आणि समरच्या बाबतीतही मी एक गोष्ट नोटीस केली आहे. तुम्ही पण ती नोटीस केली आहे का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण मी नक्की काय नोटीस केली आहे ते पण तुम्हाला सांगेल. आजच्या एपिसोडमध्ये समरचे जेवढे पण भाग आहेत ना, त्या जागी समरच्या ऐवजी दुसरंच कोणीतरी उभं आहे. आणि समरचे जेवढे पण डायलॉग आहेत आणि सीन आहेत ना, ते समरने कदाचित आधीच शूट केले असेल असं वाटतं आहे. ते तुम्हाला एपिसोड पूर्ण बघितल्यावर कळेलच मंडळी. मी काल जो अंदाज लावला होता ना, तो एकदम खरा ठरला आहे. मी जसं बोलली होती की चिंगी स्वानंदीला अंशुमन आणि तिच्या प्रेमाबद्दल सांगेल, ते आज खरं ठरलं आहे. कसं खरं ठरलं आहे ना, ते आपण पुढे बघूयात. पण आता इकडे राजवाड्यांच्या घरात खूप लगबग सुरू असते. अंशुमनचा बघण्याचा कार्यक्रम असतो. स्वानंदी ही कामावरून लवकर घरी आलेली असते आणि नोकरांना ते सूचना देत असते की पाहुणे आल्या आल्या त्यांना वेलकम ड्रिंक द्या आणि चहा इतक्यात बनवून नका ठेवू, पाहुणे आल्यावरच बनवा. स्वानंदी हे सगळं सांगत असते. समर आणि आजी पण तिथेच बसलेले असतात. तेवढ्यात अर्पिता आणि मल्लिका तिकडे येतात. मल्लिका नोकरांना खूप ओरडते आणि म्हणते, अजूनही पिल्लू कवर पण चेंज नाही केले, पाहुणे येतच असतील, अजून काहीच नाही झालं. तेवढं स्वानंदी म्हणते, काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बघते सगळं. स्वानंदी तर आता उत्साहात असते, पण जेव्हा तिला कळेल ना की तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट झालाय, तेव्हा तिला खूप टेन्शन येणार आहे. आता ना मंडळी, स्वानंदीचे बाबा स्वानंदीला आणि समरला सगळं अंशुमनबद्दल सांगण्यासाठी तिच्या घरी येतात. रिक्षाने ते उतरतात, तेवढ्यात अंशुमन त्यांना अडवतो. अंशुमन म्हणतो, बाबा तुम्ही इकडे कुठे? अंशुमनना खूप भोळा बनून त्यांना विचारत असतो. हा अंशुमन पण इतका भोळा बनून त्यांच्याशी बोलत असतो ना, जसं की याने काही केलंच नाही आहे. अंशुमन म्हणतो, बाबा तुम्ही इकडे कसे काय? काय काम होतं का? स्वानंदीचे बाबा जरा रागातच त्याच्याशी बोलत असतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात, मी माझ्या जावयाला आणि माझ्या मुलीला भेटायला आलो आहेत. तुम्हाला काय त्याचा प्रॉब्लेम आहे का? अंशुमन म्हणतो, काय बोलायला आलात तुम्ही त्यांच्याशी? आज ना आमच्या घरात कार्यक्रम आहे, म्हणून ते तुम्हाला भेटू शकणार नाही. जे काही सांगायचं आहे ते तुम्ही मला सांगा. आता स्वानंदीचे बाबा भडकतात आणि म्हणतात, मी त्यांच्याशी जे काय बोलायला आलो आहे हे तुम्हाला सांगावं असं मला वाटत नाही आहे. आणि ते जायला निघतात. अंशुमन पुन्हा त्यांची वाट अडवतो आणि म्हणतो, काय झालं मला सांगा ना, त्यांना बोलता नाही येणार तुमच्याशी आणि तुम्ही माझ्याशी असं का बोलता आहात? मी तुमच्या सुनेचा भाऊ आणि तुमच्या मुलीचा दीर आहे. आता स्वानंदीचे बाबा अंशुमनला सरळ विचारतात, तुम्ही समररावांच्या ऑफिसमधून जी चैन आणि पैसे घेतले याबद्दल समररावांना सगळं माहिती आहे का? हे ऐकून मात्र अंशुमनचा चेहरा एकदम पांढरा पडतो. अंशुमनला काहीच कळत नाही काय बोलावं. आता अंशुमन उडवाउडीची उत्तरं देत सुटतो. काय आहे ना बाबा, मी तिकडे येत जात असतो, म्हणून एवढं माझ्या लक्षात नसेल. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, ज्यावेळेस मी हे सगळं बघितलं होतं ना, त्यावेळेस पण तुम्ही मला नीट उत्तरं नव्हते दिले, म्हणून मला याबद्दलच बोलायचं आहे समररावांशी आणि स्वानंदीशी. अंशुमन म्हणतो, तुम्ही आता त्यांच्याशी बोलू शकत नाही. पण स्वानंदीचे बाबा ऐकत नाही आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात, तुम्ही का मला एवढं विचारतायत? मी माझ्या जावयाशी आणि माझ्या मुलीशी काय बोलणार आहात याच्याशी तुमचा काय संबंध? आणि तुम्ही एवढं माझी वाट अडवतात याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय केलं आहे म्हणून. एवढं बोलून स्वानंदीचे बाबा पुढे जायला निघतात. पण हे वाक्य ऐकल्यानंतर अंशुमनला खूप राग येतो आणि अंशुमनला काहीच कळत नाही तो काय करतोय म्हणून. अंशुमन रागाच्या भरात त्यांना जोरात ढकलतो. बिचारे स्वानंदीचे बाबा खाली पडतात आणि रक्तबंबाळ होतात. खूप रक्त वाहू लागतं. आता इकडे राजवाड्यांच्या घरात मल्लिकाला मुलीवाल्यांचा फोन येतो. ते मल्लिकाला म्हणतात की आम्ही गेटवरच आलोत. मल्लिका फोन ठेवते. तेवढ्यात ते दारात येऊन उभे राहतात. मल्लिका त्यांचं स्वागत करते.
अंशुमनला बघायला आलेली मुलगी म्हणजेच अनुष्का आणि तिचे मम्मी पप्पा येऊन घरात बसतात आणि त्यांच्या मागोमाग गुरुजी पण येतात. आजी गुरुजींना विचारतात की कसे आहात गुरुजी. आता गुरुजी आजींना म्हणतात की तुमच्या घरातला कार्यक्रम असला म्हणजे सगळं मस्तच असतं. आता मल्लिका चिंगीला पाणी घेऊन यायला सांगते. मंडळी, मला ना चिंगीबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. तुम्हाला पण तसंच वाटत असेल ना. बिचारी किती खरं प्रेम करते अंशुमनवर आणि अंशुमन किती तिच्याशी वाईट वागतोय. पण आता लवकरच या गोष्टीचा खुलासा होणार आहे आणि तो खुलासा चिंगीच करणार आहे. कसं करणार आहे ते कळेलच तुम्हाला. आता ना चिंगी पाणी घेऊन येते. पाणी घेऊन येत असताना तिचा अचानक तोल जातो. ग्लास पडणारच असतात तेवढ्यात स्वानंदी ते सावरते आणि सगळ्यांना पाणी देते. मल्लिका जरा रागातच बघते चिंगीकडे, पण चिंगीला आधीच टेन्शन आलेलं असतं. बिचारीला काहीच कळत नसतं काय करावं ना काय नाही. बरोबर आहे ना मंडळी, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आहे त्या व्यक्तीचं दुसरं कोणासोबत लग्न होतंय हे कळल्यावर किती त्रास होत असेल बिचारीला. आता ना स्वानंदीचं पाणी देऊन आल्यावर स्वानंदी चिंगीच्या बाजूला येऊन उभी राहते. चिंगी मनातच विचार करू लागते, आता मी अजून नाही सहन करू शकत. मला हे सगळं स्वानंदी वहिनींना सांगायलाच लागेल. आणि चिंगी स्वानंदीला आवाज सुद्धा देते की स्वानंदी मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. स्वानंदी तिचं ऐकतही असते. तेवढ्यात मल्लिका परत स्वानंदीला आवाज देते आणि म्हणते, स्वानंदी ओळख करून देते सगळ्यांशी. स्वानंदी चिंगीला म्हणते, आपण नंतर बोलूयात. पण मंडळी, मला काय वाटतं, चिंगी नक्कीच स्वानंदीला सगळ्या गोष्टी सांगेल आणि स्वानंदीचे बाबा पण स्वानंदीला या सगळ्या गोष्टी सांगतील. पण जेव्हा स्वानंदीला चिंगी आणि स्वानंदीच्या बाबाकडनं सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर जो धमाका होणार आहे ना, ते बघायला खरंच खूप मजा येणार आहे मंडळी. तर इकडे मल्लिका पाहुण्यांची ओळख करून देते. एक एक करून मल्लिका सगळ्यांची ओळख करून देते. मंडळी, मल्लिका ना अंशुमनची खूप तारीफ करत असते, जसं की तिचा मुलगा खूप महान आहे. पण मंडळी, अंशुमन कसा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेवढ्यात ना स्वानंदीला फोन येतो. स्वानंदी सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते, बाबांचा फोन आहे, मला उचलायला लागेल. आणि स्वानंदी बाजूला जाऊन फोन उचलते. तिकडनं एक माणूस बोलत असतो की हा नंबर स्वानंदीचा आहे ना. स्वानंदी म्हणते, हो, मी स्वानंदीच बोलते आहे. स्वानंदीला वाटतं की तिच्या बाबांचा फोन चोरीला वगैरे गेलेला आहे किंवा कुठे पडला असेल, म्हणून कोणीतरी फोन केला असेल. पण तिला काही कळतच नाही काय झालं आहे नक्की. आता तिकडनं तो माणूस म्हणतो की हा नंबर ज्यांचा आहे ना, त्यांचा इथे ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांच्या डायल लिस्टमध्ये तुमचाच पहिला नंबर होता, म्हणून तुम्हाला फोन केला. हे ऐकून मात्र स्वानंदीला खूप भीती वाटते आणि स्वानंदी खूप घाबरते. स्वानंदी पटकन समरकडे जाते आणि समरला सांगते, बाबांचा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकून समरला पण टेन्शन येतं आणि आजींना पण टेन्शन येतं. समर म्हणतो, चला चला आपल्याला जावं लागेल. समर सगळ्यांची माफी मागतो आणि म्हणतो, आम्ही जाऊन येतो. आणि आजी पण म्हणतात, समर तू जा, मी आहे इथे, मी बघून घेईल सगळं. समर जातच असतो. तेवढ्यात मल्लिका तर माहिती आहे ना मंडळी कशी आहे, लगेच समरला इमोशनल ब्लॅकमेल करून म्हणते, आता अंशुमनचे बाबा नाही आहेत, तूच त्यांच्या जागेवर आहे, आता तू जर का गेला तर कसं होणार. पण एवढा पण सिरियसनेस कळत नाही या मल्लिकेला की एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आहे, ती कधी गरजेची आहे की हे मुली बघण्याचा कार्यक्रम. मुली बघण्याचा कार्यक्रम कधीही होऊ शकतो, पण एखाद्याच्या जीवावरचा प्रश्न आहे तर तिथे पहिलं जायला पाहिजे ना. पण स्वानंदी इतकं समजून घेते. स्वानंदी म्हणते, राजवाडे तुम्ही नका येऊ, मी जाते, तुम्ही थांबा इथे. समर म्हणतो, ठीक आहे, पण काही लागलं तर मला फोन करा आणि सिटी हॉस्पिटलला जा, मी तिथे बोलून ठेवतो डॉक्टरांशी. आता स्वानंदी तिकडनं जातच असते. तेवढ्यात अंशुमन तिला दारात भेटतो. स्वानंदी काही न बोलता तिकडनं निघून जाते. आता अंशुमनला बघून मल्लिका म्हणते, हा बघा आलाच अंशुमन. आणि अंशुमनला सांगतात, जा लवकर चेंज करून ये. बिचारी चंगी तिथेच बाजूला उभी असते. मंडळी, तिला बघूनच मला आजच्या एपिसोडमध्ये कसं तरीच झालं. खूप दया येत होती तिची. पण काय करणार, तिने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे. ॲटलिस्ट स्वानंदीला जरी हे सगळं सांगितलं असताना तर यातून काहीतरी मार्ग तरी निघाला असता. पण लवकरच या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांग. आता ना मंडळी, स्वानंदीचे बाबा जिथे पडलेले असतात तिथे येते आणि खूप पॅनिक झालेली असते. तिला काही कळतच नाही काय करावं. स्वानंदी तिथे जमलेल्या लोकांना म्हणते, कोणी ॲम्ब्युलन्सला बोलवलं आहे का. कोणी काहीच बोलत नाही. स्वानंदी लगेच ॲम्ब्युलन्सला बोलवते. ती खूप टेन्शनमध्ये असते. स्वानंदीचे बाबा तर यातून उभरतात, पण अंशुमन पुन्हा एकदा त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो. कसा करतो ते पुढे बघायला मिळणारच आहे. पण आता इकडे अंशुमन चेंज करून बाहेर येतो.
अंशुमन आल्यानंतर मल्लिकाची खूप मजा येते मंडळी. मल्लिका अंशुमनचे एवढे मोठेपणा करत असते जसं की हा कोणता राजकुमारच आहे. पण आपल्याला माहिती आहे ना मंडळी हा कसा आहे. आता ना मंडळी मल्लिका म्हणते माझा अंशुमन ना आता CA करतो आहे आणि अजून बरंच काय काय करतो आहे. आता मंडळी बरंच काय काय म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे. स्वतःच्याच घरात चोऱ्या करतो, मुलींना फसवतो आणि बरंच काय काय करतो. पण हे सगळं त्या मुलीला कळलं ना तर तिला झटकाच बसणार आहे. पण असो, आता मल्लिका म्हणते आता तुमची मुलगी ना राजकुमारी सारखी राहणार आमच्या घरात आणि बघतायत ना किती नोकर आहेत घरामध्ये. खाण्यापिण्याचे तर इतके लाड होतात ना की सांगूच नका. अजून खूप मोठे मोठे गोष्टी सांगते त्यांना. आता अंशुमन ना त्याच विचारत असतो की त्याने स्वानंदीच्या बाबांना ढकललेला असतो, त्याच्यामुळे त्यांना खूप लागलेला असतो. पण अंशुमनला तसं बघून अनुष्काच्या मम्मीला असं वाटतं की अंशुमन खूप शांत आहे. त्या बोलतात पण की अंशुमन जरा शांतच आहे ना. आता मल्लिकाला तर पॉइंटच भेटला अंशुमनची अजून तारीफ करायला. मल्लिका म्हणते हो ना खूप लाजाळू आणि शांत आहे अंशुमन. मंडळी बरं का अंशुमन शांत आहे. तुम्हाला काय वाटतं खरंच शांत आहे का? आता ना समर म्हणतो मला एक फोन करायचा आहे, मी फोन करून येतो. आणि समर तिथनं उठून बाजूला जातो. समर ना सिटी हॉस्पिटलमध्ये फोन लावतो आणि डॉक्टरांना सांगतो की माझे सासऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर ते आता तिकडे येतीलच आणि माझी बायको पण त्यांच्यासोबत येईल, तर तुम्ही लवकर ट्रीटमेंट सुरू करा. मंडळी नवरा असावा तर असा. बघा ना मंडळी अजून स्वानंदी आणि समरमध्ये नवरा बायको सारखं नातं पण निर्माण नाही झालं, फक्त मैत्रीचं नातं आहे. तरी तो नातं इतकं भारी निभावतो आहे ना, खरोखर नवरा बायको असल्यासारखं निभावतो आहे. एवढं बोलून समर परत येऊन बसतो. आता समर येऊन बसल्यानंतर मल्लिका म्हणते आता ना आपण या दोघांना एकमेकांना बोलण्यासाठी वेळ देऊ, म्हणजे एकमेकांची पसंती झाली म्हणजे पुढची बोलणी करायला मोकळे आपण. मल्लिका अंशुमनला सांगते अंशुमन जा अनुष्काला घर दाखवून ये. आता मुली बघायचा कार्यक्रम म्हटला तर हे नॉर्मलच झालं की मुलगा मुलीला तिचं घर दाखवणार किंवा मुलगी मुलाला तिचं घर दाखवणार, म्हणजे जेणेकरून त्यांना बोलायला टाइम मिळतो. पण मंडळी जेव्हा अंशुमन आणि अनुष्का दोघं सोबत घर बघायला आतमध्ये जातात तेव्हा बिचारी चिंगीचा चेहरा इतका वाईट दाखवला आहे ना. खरंच तिला खूप त्रास होत असेल पण बिचारी बोलू पण शकत नाही कोणाला की काय करावं. या अंशुमनसाठी बिचारीने चोरीचा आळ स्वतःवर घेतला, त्याच्यासाठी काय काय केलं. पण मंडळी हा अंशुमन पुढे लग्नाला पण तयार होतो हा, म्हणजे यावरूनच चिंगीने समजायला पाहिजे की तो टाइमपास करतो आहे आणि चिंगीने हे सगळं स्वानंदीला लवकरात लवकर सांगायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मंडळी चिंगी सांगेल का स्वानंदीला हे सगळं? मंडळी या मल्लिकाला ना खूपच घाई झाली आहे लग्नाची, पण आपला मुलगा त्या लायकीचा आहे का ते बघायचं ना आधी. आता मल्लिका म्हणते की आता या दोघांची पसंती झाली ना की आजच आपण सगळं जमून घेऊया. आणि मल्लिका आजीला विचारते काय हो आई चालेल ना. आता आजीला हे काय पटलेलं नाही आहे की एवढं घाईघाईमध्ये हे सगळं करायचं. आजीचा चेहऱ्यावरूनच समजतं आहे, पण आजी काहीच बोलत नाही. आता मल्लिका गुरुजींना विचारते चालेल ना गुरुजी. गुरुजी पण हो बोलतात. आता ना मंडळी स्वानंदीच्या बाबांना हॉस्पिटलला घेऊन येत असते. बिचारे बेशुद्ध असतात. डॉक्टर त्यांना ICU मध्ये नेतात. इकडे स्वानंदीला लगेच तिच्या आईचा फोन येतो. स्वानंदीच्या आईला काही माहीतच नसतं की नक्की काय झालं आहे. ती त्याच भ्रमात असते की स्वानंदीचे बाबा त्यांच्या घरी गेले आहेत आणि काहीतरी तमाशा केला असेल. पण मंडळी आता या मंदाकिनीमुळेच हे सगळं घडलं आहे. जर या मंदाकिनीने मल्लिकाला हे सगळं सांगितलं नसतं तर स्वानंदीच्या बाबांच्या जीवावर अंशुमन उठला नसता आणि असं सगळं काय घडलं पण नसतं. हे तिला कळतंच पुढे जाऊन. आता हे सगळं कळूनही काय उपयोग नसतो. याला म्हणतात स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर दगड मारून घेणं. आता मल्लिका स्वानंदीला म्हणते सगळं ठीक आहे ना तिकडं, काही तमाशा वगैरे नाही झाला ना. आणि त्या मल्लिकाने काही तमाशा वगैरे नाही केला ना, बाबांना काही बोलले वगैरे नाही ना. स्वानंदीला काहीच कळत नाही. स्वानंदी म्हणते आई माझं ऐकून घे ना जरा, बाबांना ना हॉस्पिटलमध्ये आणलंय. हे ऐकून मात्र मंदाकिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. मंदाकिनी डायरेक्ट खुर्चीवरून उठून उभी राहते आणि म्हणते काय झालं बाबांना, काय झालं, चक्कर वगैरे आली का, ठीक आहेत ना ते, कुठे आहेत ते सगळे, खूप प्रश्न विचारायला लागते. स्वानंदी म्हणते अगं आई मला बोलू तर दे. मंदाकिनी म्हणते मला लवकर सांग कुठे आहेस. स्वानंदी म्हणते मी तुला ॲड्रेस पाठवते, तू ये तिकडे. आणि स्वानंदी फोन ठेवते. मंडळी आता मल्लिका ना खूप मोठेपणा करत असते की आमचं असं आहे आमचं तसं आहे.
आणि मंडळी, मल्लिकाला ना त्यांचे व्याही पण तसेच भेटले आहेत, मोठेपणा करणारे. दोघांचे विचार पण सेमच आहे बरं का. आता ते मुलीवाले म्हणतात, लोक सगळे म्हणतात की राजवाड्यांचं घर खूप भारी आहे आणि ते आतमध्ये कसे राहत असतात ते बघायला आवडेल. आम्हाला इकडे यायला मिळालं हे आमचं भाग्यच झालं. आता मल्लिकाला तर पॉइंटच मिळाला अजून मोठेपणा करायचा. मल्लिका म्हणते, हो ना, पण आमचं राहणं एकदम साधं आहे. साधी राहणे आणि उच्च विचार. बघा मंडळी, कोण बोलता आहे उच्च विचार. या मल्लिकाचे खरंच खूप उच्च विचार आहेत ना. आता अनुष्काचे बाबा म्हणतात, आम्ही आमच्या मुलीला खूप लाडागोडात वाढवला आहे. तिला पाहिजेल ती वस्तू मिळते. ती फक्त तोंडातून शब्द काढणार आणि तिच्या समोर ती वस्तू येणार. आताच ती 15 दिवसाआधी स्वित्झर्लंड फिरून आली आहे. हे ऐकून मात्र अर्पिता आणि मल्लिकाचे डोळे फिरतात. त्यांना त्यांच्या मनासारखं मुलगी भेटलेली असते. त्यांना फक्त पैशाशी मतलब असतं, हे तर माहितीच आहे मंडळी आपल्याला. आता मात्र ना आजी एकदम भारी उत्तर देतात. आजी म्हणतात की आम्ही ना साधे असलो ना तरी आमचं जुन्या परंपराचे आहोत. कितीही पैसा असला ना तरी आम्हाला काम केलेली सून आवडते. कारण वेळ वाया घालवलेला बरा नाही ना. आता तुमच्या मुलीचं बघा कसं आहे. आम्ही काय लादू शकत नाही, पण तिला जर काय ऍडजस्ट होत असेल तर तुम्ही समजवू सांगा. आता आजी ना स्वानंदीची खूप तारीफ करत असतात. हे काय मल्लिकाला बघवत नसतं. मल्लिका म्हणते, हो, पण त्यांचं घरचं आणि आमचं थोडंसं हे बोलतच असते. तेवढ्यात समर आता मात्र स्वानंदीची बाजू घेऊन बोलतो. हा, तिकडचं कसंही असलं ना तरी स्वानंदी मॅडम इथे खूप ऍडजस्ट करून घेतलं आहे आणि जुळून घेतलं आहे. खूप माणसं जपणारी आहे. आता मल्लिकाला तर काही बोलताच येत नाही समोरच्या समोर. मल्लिका म्हणते, हो ना, स्वानंदी खूप चांगली आहे. आता आजी म्हणते, आम्हाला ना स्वानंदी सारखीच सून हवी आहे. मंडळी, आता अंशुमन आणि अनुष्का बाहेर येतात. त्यांना दोघांना बघून सगळे म्हणतात, काय ग, आवडलं का घर? आता अर्पिता त्यांना चिडवत म्हणते की फक्त घरच बघितलं की बोललात पण काही. आता त्यांना दोघांना विचारतात की तुमचं काय मत आहे. तर अंशुमन पहिला होकार देतो की मला आवडली आहे मुलगी. आणि नंतर अनुष्काला पण विचारतात, तुला काय वाटतंय? तर अनुष्का पण म्हणते, हो, मला पण आवडलं आहे. हे ऐकून मात्र सगळ्यांना आनंद होतो. पण मंडळी, मला फक्त चिंगीचा चेहरा दिसतो आहे हो. चिंगीचा चेहरा बघून ना मला एवढं खराब वाटलं आहे ना, बिचारीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि तिच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे तिचे एक्सप्रेशन झाले आहेत. तिचा चेहरा इतका गैरवळला झालेला आहे ना की काय करू आणि काय नाही असं झालं आहे. पण चिंगी मॅडम, आता तरी डोळे उघडा आणि काहीतरी करा, असं तिला सांगू शकतो आपण मंडळी. आता ना मंडळी, मल्लिका आणि अनुष्काची मम्मी दोघी ठरवतात, आता या दोघांची तयारी आहेच तर लगेच आपण मुहूर्त काढून घेऊयात. हे मात्र आजीला पटलेलं नसतं, पण तरी आजी काय बोलणार, म्हणून मल्लिका लगेच गुरुजींना सांगते की गुरुजी, मुहूर्त बघा. गुरुजी म्हणतात, 2 मिनिटात बघतो. आणि गुरुजी साखरपुड्यासाठी 29-30 तारीख सुचवतात. मल्लिका लगेच होकार देते, ठीक आहे, चालेल. आणि समरला विचारते, समर, तुला काय वाटतं, तू चालेल का? समर म्हणतो, हो, ठीक आहे, होईल ऍडजस्ट. आता मला काय वाटतं मंडळी, 29-30 तारीख तर यांनी साखरपुड्याची काढली आहे. साखरपुड्यातच मोठा धमाका होणार आहे. काहीतरी स्पेशल नक्कीच होणार आहे आणि अंशुमनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. आता ना इकडे हॉस्पिटलमध्ये मंदाकिनी, रोहन आणि सुष्मिता येतात. मंदाकिनी खूप हायपर झालेली असते. मंदाकिनी येऊन स्वानंदीला विचारते, कुठे आहेत स्वानंदी बाबा? स्वानंदी म्हणते, हो आई, आतमध्ये आहे, आतमध्ये नेलं आहे त्यांना. मंदाकिनी म्हणते, काय झालं आहे त्यांना? स्वानंदी म्हणते, टाके घालायला घेतलेत. आता मंदाकिनी खूप घाबरते आणि म्हणते, टाके का घालायला घेतले? तू तर म्हणाली की त्यांना चक्कर आली म्हणून. स्वानंदी म्हणते, हो आई, मी जेव्हा तिकडे गेली ना तर ते बेशुद्ध पडले होते आणि खूप रक्त येत होतं. मी तसंच त्यांना हॉस्पिटलमध्ये आलं. आता मंदाकिनी म्हणते की मी त्यांना म्हणत होते जाऊ नका म्हणून, एवढं उन्हातानाचे का जातात, पण ते कुठे ऐकणार. ते बोलले की मी स्वानंदीच्या घरी चाललो आहे. आता हे ऐकून स्वानंदी म्हणते, माझ्याकडे आणि कशासाठी? मंदाकिनी काय सांगत नाही तिला. आता स्वानंदी सुष्मिताला सावरते आणि मंदाकिनी बाजूला येऊन स्वतःच मनात विचार करत असते, मी मल्लिकाला फोन करून काही चुकीचं नाही केलं ना, आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं नाही ना. परत माती खाल्ली का मी काही? मंडळी, बरोबर, हिने मातीच खाल्ली आहे आणि आता रिग्रेट करून काही उपयोग आहे. मी कालच्या एपिसोडमध्येच म्हणाली होती ना मंडळी, ही आता स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार आहे आणि हिला माहिती आहे ना ती लोक कशी आहेत.
तरी हिने तिला फोन करून सांगितलं आणि आता स्वतःच्याच नवऱ्यावर बितले ना ही गोष्ट. जाऊ दे. आता आता ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, कितीही सरळ केलं तरी ते सरळ होणार नाही. तशी प्रकारे ही मंदाकिनी आहे. इकडे ना मल्लिका पाहुण्यांना बोलत असते की तुम्ही काहीच खाल्लं नाही आहात, तुम्ही ॲटलीस्ट ज्यूस तरी घ्या. आणि मल्लिका चिंगीला आवाज देते की चिंगी ज्यूस घेऊन ये. चिंगीला एकदा आवाज देते, चिंगी काही आवाज घेत नाही. कशी आवाज घेणार मंडळी? तिला किती त्रास होत असेल हे तिलाच माहिती बिचारीला. चिंगी खूप रडत असते एका कोपऱ्यात उभं राहून. आता आजी पण चिंगीला आवाज देतात, तरी चिंगी आवाज घेत नाही. आता मल्लिका जोरात ओरडते, तेव्हा चिंगीला आवाज जातो आणि चिंगी म्हणते हो आणते ज्यूस. आता चिंगी ज्यूस आणायला जाते तेव्हा मल्लिका म्हणते आजकाल ना चांगले नोकर मिळतच नाही, हे असे असतात. आता अनुष्काचे पप्पा म्हणतात की आता मुहूर्त तर निघाला आहे, तर सुपारीचा कार्यक्रम आजच उरकून घेऊयात. हे ऐकून मात्र आजीचा चेहरा उतरतो. आजीला काही हे पटलेलं नसतं, पण मल्लिका खुश होते. मल्लिका म्हणते हो हो का नाही चालणार. आता मल्लिका समरला विचारते, पण समर म्हणतो नाही काकी आज नको करूयात आणि एवढं घाईत कार्यक्रम करणं मला पण बरोबर नाही वाटत. आता मात्र समर बरोबर बोलला आहे मंडळी आणि आजीला पण त्याचं म्हणणं पटलेलं आहे. आता समोर म्हणतो घरात जरा मेडिकल इमर्जन्सी आली आहे, स्वानंदीच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि अशा वेळेत असा कार्यक्रम करणं मला योग्य वाटत नाही. आपण उद्या परवा करून घेऊयात सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आणि मला वाटतं तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नसेल. आता अनुष्काचे मम्मी पप्पा म्हणतात हो हो काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमचं ठरवा आणि आम्हाला कळवा, मग तेव्हा करून घेऊ आपण सुपारीचा कार्यक्रम. आणि ते सगळे जायला निघतात. आता अनुष्काचे मम्मी पप्पा आणि अनुष्का जायला निघतात. आता अनुष्काचे मम्मी पप्पा पुढे जातात आणि अनुष्का पुढे जाऊन परत मागे वळते आणि अंशुमनकडे बघायला लागते. अंशुमन तिला बाय बोलतो. किती निर्लज्ज आहे ना हा अंशुमन. इकडे चिंगीचं आयुष्य बर्बाद केलं आहे, तिला फसवलं आहे, तिचा फायदा घेतला आहे आणि इकडे लग्न करायला निघला आहे. आणि हे सगळं चिंगी बघत असते मंडळी. तुम्हीच विचार करा ना बिचारीला किती त्रास होत असेल. आता ना हे सगळे गेल्यानंतर समर म्हणतो आजी मी जरा हॉस्पिटलला जाऊन येतो, तिथे काय परिस्थिती आहे ना ते बघून येतो. आजी म्हणते हो हो तू जा आधी. आणि समर मल्लिकाला म्हणतो काकू तू टेन्शन नको घेऊ, सगळा कार्यक्रम व्यवस्थित होईल, आता मी आधीच हॉस्पिटलला जाऊन येतो. आणि समर तिकडनं जातो. समर गेल्यानंतर ना आजी म्हणतात त्यांना सुखरूप बरं कर देवा आणि आजीही तिकडनं निघून जातात. आता अंशुमनचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण त्याला माहिती आहे त्याने काय केलेलं आहे. आता हे सगळे गेल्यानंतर ना मल्लिका अंशुमनला विचारतात काय अंशुमन मग मज्जा का. अंशुमन काही न बोलता तिकडनं निघून जातो. आता मल्लिका आणि अर्पिताला काही कळतच नाही हा असा का निघून गेला म्हणून. आता ना मंडळी अंशुमन खूप टेन्शनमध्ये त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात ना मल्लिका तिथे येते आणि मल्लिका खूप हॅप्पी असते. मल्लिका म्हणते काय अंशुमन खुश ना, मग लग्न ठरलं तुझं. अंशुमन काही न बोलता फक्त असं करतो. मल्लिका म्हणते काय झालं आणि तुला ते आपलं दुसरं काम दिलं होतं त्याचं काय झालं. अंशुमन म्हणतो झालं. आता मल्लिकाला काही कळतच नाही हा असं का म्हणतोय म्हणून. मल्लिका आता चिडते आणि त्याला म्हणते झालं म्हणजे नक्की काय केलं आहेस तू. आता अंशुमन म्हणतो तो माझा काही ऐकतच नव्हता म्हणून मला राग आला आणि मी त्याला फक्त हळूच धक्का दिला, त्याच्यात जीवच नव्हता, तो डायरेक्ट खाली पडला. आता मल्लिकाला खूप टेन्शन येतं आणि आता मल्लिका म्हणते त्याच्यात जीव नव्हता तर तू का धक्का दिला, मी फक्त तुला एवढंच म्हणाले होते की त्याला धमकाव म्हणून, पण तू त्याला धक्का दिलास. आता त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर हे सगळं तुझ्यावर येणार आहे, एवढं लक्षात ठेव अंशुमन. तू का असं माती खातोस आणि एवढं चांगलं स्थळ आलं आहे. आता त्या मुलीवाल्यांना कळलं ना की तू त्या एका माणसाचा जीव घेतला आहेस म्हणून, तर ते लग्न तोडतील आणि ते देतील का तुला त्यांची मुलगी. एवढं माती खाल्ली आहेस ना अंशुमन तू. मल्लिका खूप चिडलेली असते. अंशुमन म्हणतो मम्मा आता काय करायचं तूच सांग. मंडळी असं पण या अंशुमनची लायकी नाही आहे त्या मुलीशी लग्न करायची. खरं तर कुठल्याच मुलीशी लग्न करायची लायकी नाही या अंशुमनची, एवढे कांड केले आहेत त्यांनी. तरीही मल्लिकाला असं वाटतं की तिचा मुलगा खूप चांगला आहे. आता मल्लिका म्हणते तू आता काहीच नको करू, जे काय करायचं आहे ना ते मला करायला लागेल, तू फक्त डोकं शांत ठेव.
आणि मल्लिका म्हणते आता मी त्या म्हाताऱ्याला बघून येते आणि मल्लिका तिकडून निघून जाते. इकडे मंडळी समर पण हॉस्पिटलला आलेला असतो. आता हा सीन ना मला काही पटलेला नाही मंडळी, कारण मी तुम्हाला सुरुवातीला जसं म्हणाली की हे सीन ना समरचे आधीच शूट झाले आणि जेव्हा सगळ्यांसोबत जेव्हा शूट असेल ना त्यावेळेस दुसरंच कोणीतरी उभं राहिलं आहे असा फील येतो आहे. आता समोर हॉस्पिटलला येऊन स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी मॅडम कसे आहेत आता बाबांची तब्येत, आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी डॉक्टरांशी बोललो आहे, जास्त काही मोठी जखम नाही आहे, काही टेस्ट आहेत ते करायला लागतील, बाकी सगळं नॉर्मल आहे. स्वानंदी म्हणते हो ना, मला काहीच कळत नाही आहे आणि सगळेच खूप घाबरले आहेत. समर आता त्यांना दिलासा देत असतो आणि शांत करत असतो. आता मंडळी इथेच एपिसोड संपला आहे, पण उद्याच्या प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलं आहे की अंशुमन हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना धमकावत असतो की तुम्ही जर का तोंड खोललं ना तर तुम्हाला मारून टाकेल. स्वानंदीचे बाबा किती खरे आहेत हे तर माहिती आहे ना मंडळी आपल्याला. स्वानंदीचे बाबा सतत म्हणत असतात की मी स्वानंदीला सगळं खरं सांगून टाकणार आहे आणि अंशुमन जोरात त्यांचा गळा दाबत असतो आणि इथेच प्रोमोही संपतो. पण मला काय वाटतं मंडळी, नक्कीच कोणीतरी येऊन बघेल अंशुमनला गळा दाबताना. एवढ्यात तर काही स्वानंदीचे बाबांना मारणार नाही असं तरी वाटतं आहे, पण तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढचा एपिसोड माझ्या आवाजात ऐकायला आवडणार असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.